हर रात यादों की बारात ले आए। तुम रहती हो ओम साई नमो नमः। तर सुप्रभात मंडळी, आता पोहोचलोय आपण आपल्या चौथ्या स्थानावर म्हणजे शिर्डीला। आता एक हॉटेल रूममध्ये रूम घेतले, तर फटाफट फ्रेश वगैरे होतो आम्ही सगळेजण। मग तुम्हाला दाखवतो काय चाललंय ते। ह्या समोरच्या हॉटेलमध्ये रूम घेतले होते, तर मस्तपैकी फ्रेश होऊन तयार झालेलो आहे सगळे। पण एक प्रॉब्लेम झालाय, पावसाने डोकं फिरून ठेवलं यार। खरंच कधी पण पडतोय काही समजत नाहीये। नुसतं चिक्कल करून टाकलं, सगळं पुरा मोडीची वाट लावून टाकली पावसाने। बरं ते जाऊ द्या। आणि ह्या स्थानाबद्दल सांगायचं गेलं तर सगळ्यांनाच माहिती आहे तसं, शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असलेले एक गाव आहे, जे संत साईबाबांच्या समाधीस्थळामुळे प्रसिद्ध आहे। साईबाबांनी आपले जीवन या गावात घालवले आणि श्रद्धा व सबुरी हा संदेश दिला। साईबाबा हे एक भारतीय संत होते, जे 1850च्या दशकात शिर्डी येथे स्थायिक झाले। ते हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांच्या भक्तांमध्ये अत्यंत प्रिय होते। साईबाबांनी श्रद्धा व सबुरी हा मंत्र दिला आणि त्यांचे वास्तव्य शिर्डीमध्ये असल्याने त्यांना शिर्डीचे साईबाबा असे म्हटले जाते। आलोय, मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मोबाईल लॉकरमध्येच ठेवला होता। एकदम मस्त 40 मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे, पण पावसामुळे थांबायची इच्छा होत नाहीये, म्हणून आम्ही आता निघतोय। न काय महाप्रसाद न काय करतात। तर जाता जाता रूट मध्येच एक मंदिर होतं, श्री भगवती देवी मंदिर। मग बोलो चला आता तर आता पोहोचलेलो आहोत आपल्या 7व्या स्थानावर, म्हणजेच नेवासा देवगडला। हो 7व्या स्थानावर म्हणजे शनी शिंगणापूरला मी गेलो नाही, कारण पावसाची चुकी आहे, माझी चुकी नाही। पाऊस तर होताच होता आणि मी झोपून गेलो, झोप लागली मला, तर मी गेलोच नाही दर्शनाला। मग रेकॉर्डिंग पण नाही झाली, काय नाही।
असंच होतं बसमध्ये. आणि ते पण तुम्ही बघू शकता, पाऊस चालूच आहे कंटिन्यू. पाऊस थांबायचा काय नाव घेत नाही. पुरा मूडची वाट लावायचं त्यांनी प्लॅन केलेला आहे. पुरा ट्रिपची वाट लावायचा प्लॅन केलेला आहे. आणि आम्ही प्रवासामध्ये गाणी सुद्धा गायली आणि हाऊसी सुद्धा खेळलो. सुप्रिया ताई हर शाम आंखों पर तेरा चल लहरा, हर रात यादों की बारात ले आए. सिंगल नंबर 6, सिंगल नंबर 8, 86, 6, 55, 64, 64, 84, 85 बोला है, 85. नंबर बरोबर आहे का तिकीट बाद पाहून टाकायची लगेच. 20, 20, 65, 65, 45, 49. हे तू काय एकटीच घ्यायला आलीस का सगळं? बघू 90, 73, 54. मला 77 काढायचा ना. झूम कर, आपलं झूम आउट कर. 30 सांगितलं होतं आम्ही. त्यांनी सगळे नंबर मला एंडिंगला दिले. बाय. तिला 40 रुपये दे. तर इथे सुद्धा हॉल घेतलाय आणि जेवण बनवायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नेवासा येथे असलेले देवगड दत्त मंदिर हे एक भव्य आणि सुंदर ठिकाण आहे, जे राजस्थानामधून आणलेले संगमरवरी दगडांनी बांधले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्वांग सुंदर प्रसन्न दत्तमूर्ती आणि 4 फूट उंचीचा सोनेरी कळस. सुधीर मामाला इंटरनेट दिली, हाफ चिट्टी घातली म्हणून त्याला डायरेक्ट लुंगी प्रोव्हाइड केली या लोकांनी. पण हा पोत आहे ना कुठं खालीपर्यंत हा बरं मोठा सारखा झाला. हे मंदिर मुख्यत्वे दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आणि देखणी वास्तुकला हे देखील आकर्षण आहे. हे मंदिर नेवासा येथे जे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पैस खांबांसाठीही प्रसिद्ध आहे. तर इथे ही आतमध्ये मंदिरामध्ये फोन अलाउड नाहीये, फोटो बिटो काढून दिला नाहीये. हा पायाला पूर्ण ॲक्युप्रेशर होता ना.
तर 20-20 रुपये खर्च करून आम्ही बोटिंग करून आलो. छोटंसं एकदम एवढंसं राऊंड मारून आणलाय, पण ठीक आहे, मजा आली. भाई गेट काय वाटतोय फुल बाहुबली माहिष्मती साम्राज्याचा एंट्रन्स वाटतोय, फुल एकदम कडक. तर आता आलोय परत, आता जेवून घ्यायचं, मग निघायचं आपल्या पुढच्या स्थानावर. कधीशला लागते ती 46 46. तर आता पोहोचलेलो आहोत आपल्या पुढच्या स्थानावर, म्हणजेच औरंगाबाद बीबी का मकबरा. कधीच नाही बघितला. ताजमहल नाही बाबा. बीबी का मकबरा हा औरंगजेबाने त्याची पत्नी राबिया दुरारनी यांच्या स्मरणार्थ बांधलेला आहे, ज्यांना दख्खनचा ताज असेही म्हटले जाते. हा मकबरा ताजमहलच्या प्रतिकृती म्हणून बांधला गेला आहे, मात्र तो ताजमहल पेक्षा कमी खर्चात बांधला आहे. मकबऱ्याचं बांधकाम 1651 ते 1661 दरम्यान औरंगजेबाचा मुलगा आझमशाह याने केले आहे. सेल्फी घे ना ब्रो. आपला लोय बाहेर मी दिसत नसेल आणि ते पण दिसत नसेल, काय माहिती तुम्हाला. एवढा काय खरं बोलायला गेलं तर खास नव्हतं, पण ठीक होतं, जाऊ दे. होतं लिस्टमध्ये बघायला यायचं तर आलोय बघायला. आता निघते पुढच्या स्थानावर, तर चला मग आता लेट्स गो. तर पोहोचलो आहोत आपण आपल्या पुढच्या स्थानावर, म्हणजेच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शिवालय आहे.
हे मंदिर लाल ज्वालामुखी खडकांनी बांधले आहे आणि त्यात हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे सौंदर्य दिसते. हे ज्योतिर्लिंग सुद्धा 12 ज्योतिर्लिंग पैकी एक आहे. मंदिराची रचना मजबूत असून त्यावर सुंदर कोरीव काम आहे. मंदिराचे बांधकाम 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी केले. या मंदिराचे नाव घृष्णेश्वर हे घुष्मा किंवा कुसुमा नावाच्या एका भक्ताच्या कथेवरून पडले आहे. तर आलोय दर्शन करून, पण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये फोनच अलाउड नव्हता. फोन बाहेर जमा करावा लागला. ही मूर्ती राजा भद्रसेन यांच्या भक्तिगीतांनी प्रसन्न होऊन निद्राधीन झालेल्या हनुमानाची आहे अशी आख्यायिका आहे. हे मंदिर वेरूळच्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून जवळ आहे. राजा भद्रसेन यांनी भक्तिपूर्ण गायनामुळे हनुमान समाधीत लीन झाले आणि झोप तर दर्शन करून आलोय आणि आता इथे जेवण बनवणार आहे. तिथे जेवण मग आता बघू पुढच्या स्थानावर निघायचंय. बच्चे मन के सच्चे. आणि हे ट्रिप सुरू झाल्यापासून नुसते झोपात काढतायत. तर निघतोय आता आपल्या पुढच्या स्थानावर. कमीत कमी 5-7-8 तासाची रनिंग आहे. मग आता बसमध्येच पूर्ण रात्र घालवायची आहे. चला मग आता पुढच्या पार्टमध्ये पुढच्या दिवसामध्ये भेटूया.